आज शनी अमावस्या. आमचा 10वी पासूनचा मित्र राजेंद्र जैन उर्फ टमा आपल्या आईवडिलांच्या स्मृत्यर्थ त्यांनी नेहमीप्रमाणेच आज कच्ची भवनच्या मदतीने अन्नदान केले. स्थळ होते सिव्हिल हॉस्पिटल. सिव्हिल हॉस्पिटलला काही श्रीमंतांची लोक येत नाहीत, नाईलाज म्हणून गरीब लोक येतात. पेशंटना सरकार जेवण देते, पण पेशंटसोबत आलेल्या माणसांचं गेली 10 वर्ष अखंडपणे जैन समाज ही सेवा करतो, श्रद्धेने करतो. लोकांना नमस्कार केला जातो आणि मगच अन्नछत्र सुरू होतं. अविरतपणे हा यज्ञ चालू आहे. पैशाची कमी पडत नाही. आश्रयदाते मिळत असतात, पण सातत्याने सेवाभाव म्हणून अशी अन्न सेवा करणं खूप कष्टाचं काम असतं. राजेंद्र प्रेमजी जैन उर्फ टमा व्यवसायाने वकील. कोर्टात एकदाही उभा राहिला नाही. व्यवसाय म्हणाल तर काही नाही, पण दानधर्म जोरात कर. कधी रायगड बाजारमधून जाऊन ब्रँडेड शर्ट आणेल, गरिबांना वाटेल, अन्नदान करेल, भांडी वाटेल, छत्र्या वाटेल. त्याच्या मनात येईल त्याप्रमाणे तो चांगल्या संस्थांना देऊन द्यायचा, वृद्धाश्रमांना देऊन द्यायचा. कुठेही गवगवा नाही, जाहिरात नाही, समाज माध्यमावर पोस्ट नाही, फेसबुक व्हॉट्सॲपवर पण नाही. कारण त्याचा तो मेंबरच नाही. त्याच्याकडे साधा स्मार्टफोनसुद्धा नाही. आईवडिलांचं जे काही संचित आहे, पुण्य आहे, ते तो अशा प्रकारे उधळतो, आशीर्वाद मिळवतो. आतून बाहेरून प्रामाणिक, थोडा भानकोड, विक्षिप्त, तरीही प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा. अलिबागकरांनी त्याच्यावर मनापासून प्रेम केले. स्वतः मात्र अविवाहित राहिले आईवडिलांच्या सेवेसाठी. आज ते स्वर्गवासी आहेत. त्यांचा वारसा पुढे चालवतो. गरिबांचे अमाप श्रद्धेने खूप काही मिळवतो. हे करायला वेगळे पण लागतं. टमा हा अद्वितीय आहे. आमच्या ग्रुपमधला अविभाज्य घटक आहे. आमचा बॅकबोन आहे, स्फूर्तिदाता आहे. त्याची ही सेवा अविरत चालू राहो. कच्ची भवनच्या अन्य जैन कार्यकर्त्यांना सुद्धा सलाम. कोविडमध्ये यांनी तर खूप मोठं कार्य उभं केलं. अशा लोकांचे बोट कुठेही लागणार नाही. धन्यवाद तर केलेच पाहिजेत.